आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही, याची काही गरज नाहीये, मी ठीक आहे। पण बॉस, केडी हळद लावली ना, मी ठीक आहे, खरंच। दुःख जर मनात ठेवलं ना तर त्याचं ओझं वाढतं, तेच जर सांगितलं ना तर मन हलकं होतं। म्हणजे मित्र म्हणून एवढं तर सांगू शकतो ना मी। कल्याणम कल्याणम। काय ग, आवडत्या हिरोचं लग्न वगैरे होतंय का? सुमी, त्याचं लग्न चाललंय, अगं रड। हाय अगं, त्या हिरोचं खोटं खोटं लग्नाचं काय येऊन बसलीस? आता खरं लग्न होणार आहे। खरं लग्न कुणाचं आहे? एक हिरोईन, तिचं हिरोईन कोण? रश्मिका वाटतं। मग कोणती, ज्योतिका? है आता आलियाचं झालं की लग्न? सस्पेंस शुरुआत में नहीं सांगते हैं, शेवट में समझता है। काय कर नाही, चल मला उशीर होतोय, मी निघते। होणार होणार, सगळं चांगलं होणार। सुमी, तब्येत बरी आहे ना? का संपल्या गोळ्या? आणायच्या असतील तर मला सांग, मी आणते। नाही, आता औषधांची गरज नाही, आता रामबाण उपाय होणार। रामबाण? नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग। सुमी, तुझं चालू दे, मी निघते, मला उशीर होतोय। काय हे देवी जगत्तारिणी, त्या मुलाला माझी लेक पसंत पडू देत। शेरभर पेढे ठेवीन तुझ्या समोर। आज वसुधा असती, तिला किती आनंद झाला असता। वसुधा, बघतेस ना सगळं? अरे पण एकदा ही मुलगी बघून तर घेशील, हा फोटो बघून तर घेशील। नाही आवडली मुलगी सोडून दे। सोडून द्या ना, मग नाही आवडली। अरे पण एकदा बघून तर घेशील की नाही? बघशील की नाही? अरे डॅड, मुळात एखाद्याचं लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध ठरवणं ही गोष्ट तुम्हाला चुकीचीच नाही वाटत आहे का? अरे कोण आहे ही? माझं लग्न आहे ना, मी ठरवेन ना कोणाशी करायचं, कधी करायचं, मी ठरवेन ना, तुम्ही ठरवा। पण ही कोण आहे ठरवणारी? आवाज कमी, आवाज कमी। अहो अहो, बरोबर आहे त्याचं लग्न त्याच्या मर्जीप्रमाणे व्हायला नको? एक्झॅक्टली डॅड, मी तुमचा मुलगा आहे, या घरात कोणाचा गुलाम नाहीये मी। नाहीतर काय, अहो घरात जरासे अधिकार काय मिळाले? हा, ही सगळ्यांना गुलामच बनवायला निघाली आहे। आपण वाकड्या नजरेने जगाकडे बघितलं ना की सगळं जग तुम्हाला वाकडं दिसायला लागतं। आणि मला एक सांगा, कौशिकी हे सगळं जे काही करते आहे ते कोणासाठी? आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच करते आहे ना? हा, अरे जेव्हा फॅमिली बिझनेस लॉस मध्ये गेला होता तेव्हा रस्त्यावर यायची वेळ येणार होती आपल्या सगळ्या कुटुंबावर। आठवतंय का? कमी सरला सगळं। तेव्हा कौशिकीने एकटीने मेहनत घेऊन ही कंपनी पुन्हा उभी केली आहे। कोणासाठी? आपल्यासाठीच ना? काय रे, आज ही सगळी जी मजा मारतोयस ना आपण, सगळे आनंदात राहतोय एकत्र, तिच्यामुळे, लक्षात ठेवा। आणि काय तू काय तिचा गुलाम असल्याची भाषा करतोयस रे? अरे तुझ्या आईसारखी काळजी घेते तुझी ती, बापासारखी शिस्त लावते, बहिणीसारखी पाठीशी उभी राहते, तुझ्या भावासारखी साथ देते तुला। आज सुद्धा हे सगळं जे स्थळ आणलं ना तिने, ते तुझ्या भल्याचा विचार करूनच, लक्षात ठेव। अजूनही जरा शहाण्यासारखा वाग। हा, आयुष्य पुन्हा पुन्हा संधी देत नाही, कळतंय का युवराज? जरा विचार कर,
विचार करा जरा. हे बघ, ही किंमत आहे आपली या घरात. अरे अरे ऐक तरी. ताई गोष्ट सांग ना. अगं पण हो ताई, आज तू राणी आणि राजकुमारीचीच गोष्ट सांग. ए ताई नाही ग, आज समुद्री डाकूची गोष्ट सांग, एकदम पायरेट सारखी. नाही नाही, आज नवीन गोष्ट सांग. नवीन राणी आणि राजकुमारी. राणी आणि राजकुमारीची गोष्ट. चालेल. आता समुद्री डाकूची गोष्ट आपण काल ऐकली होती की नाही, मग आज आता राजकुमारी आणि राणीची गोष्ट ऐकूयात. काय तर काय झालं, एक ना खूप मोठं राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक राणी होती. ती अशी साधी सुधी राणी नव्हती बर का, एकदम शूर धाडसी राणी होती. आणि त्या राणीला एक छोटीशी राजकुमारी सुद्धा होती. माझ्यासारखी. हो, तुझ्यासारखी. आता त्या राजकुमारीचं नाव काय ठेवूयात बरं? सिंड्रेला. हा चालेल, सिंड्रेला. मग ही राणी आणि सिंड्रेला दोघी मिळून इतक्या छान राहायच्या. आणि राणी सिंड्रेलाला कायम हे शिकवायची की कधीही घाबरायचं नाही. डगमगायचं नाही. एकदम शूरपणे धाडसी वृत्तीने त्या संकटाला सामोरे जायचं. आणि आपली राजकुमारी म्हणजे आपली सिंड्रेला ते सगळं ऐकायची सुद्धा. पण मग एकदा काय झालं, त्या राणीच्या राज्यावर खूप मोठं संकट आलं. खूप मोठी मोठी राक्षस होती. आणि त्या राक्षसांना ना राणीचं सगळं राज्य हवं होतं. बिचारी राणी त्यांच्याशी खूप लढली, न घाबरता न डगमगता लढली. प्रॉब्लेम फक्त इतका झाला ना की ह्या सगळ्यात ती एकटी होती. तिच्यासोबत लढायला कोणीच नव्हतं. सिंड्रेला होती पण ती खूप लहान होती. ती काय करणार? पण राणी डगमगली नाही. ती लढत राहिली, शेवटपर्यंत लढत राहिली. आणि त्या युद्धात शेवटी राणी जिंकली हो ना ताई? नाही ना. मग राणी हरली? नाही, राणी जिंकली पण नाही आणि हरली पण नाही, असं कसं? कारण लढाई अजून संपली नाहीये. एक मिनिट. मुलांनो, मी ना 5 मिनिटात जाऊन आले. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही राजकुमारी आणि राणीचं चित्र काढा. हा, आता ताई तू कुठे चाललीस? लढाईला आलेच. हा, जय हिंद सर. टीम तारिणी, नवीन मिशन आलंय. सर. लेट्स मीट फॉर द डिटेल्स. ओके सर.